नमस्कार. दुपारच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. बातमी बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या इन्काउंटर संदर्भातली आहे, कारण या इन्काउंटरला पोलीस जबाबदार असल्याचा ठपका आता ठेवण्यात आलेला आहे आणि या संदर्भातला न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला. अक्षय शिंदेनं बंदूक हिसकावून गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला होता आणि त्यानंतर स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला असं पोलिसांचं म्हणणं होतं. मात्र हा दावा संशयास्पद असल्याचं अहवालात म्हटलेलं आहे आणि या प्रकरणी 5 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचाही समावेश आहे. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया न्यायालयीन अहवालामध्ये नेमकं काय म्हटलंय त्यावर. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीस जबाबदार असल्याचं या चौकशी अहवालात म्हटलं गेलंय. अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार असल्याचं म्हटलंय. 5 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी खटला चालणार आहे. स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा पोलिसांनी दावा केला होता, तो संशयास्पद आहे. बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत. अक्षयवरील गोळीबार अन्यायकारक आणि संशयास्पद आहे. अक्षय शिंदेनं कोणतीही गोळी चालवलेली नाही. पायात गोळी मारण्याऐवजी डोक्यात गोळी का मारली असा प्रश्न कोर्टानं उपस्थित केलाय. बदलापूरच्या घटनेमध्ये जो आता अहवाल त्यांनी सादर केलाय त्याच्यावर न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं अंमलबजावणी केली जाईल आणि जो त्याच्यात दोषी असेल, जर तो एन्काउंटर चुकून झाला असेल किंवा जाणून बुजून केला असेल तर त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय सुद्धा घेईल. न्यायालयाच्या या कामकाजामध्ये शासन कोणताही हस्तक्षेप करणार नाही. त्याही घटनेमध्ये कोणी व्यक्ती जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. हे राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका ही सातत्याने मांडतात आणि आम्ही आयोग म्हणून देखील अशा ज्या घटना आहेत कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आहे हे आपण सातत्याने सांगत असतो. त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा आहे. आपल्या माध्यमातून अशा काही घटना आमच्यापर्यंत पोहोचत असतील तर निश्चितपणाने आम्ही त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना देऊ. आणि आता एक नजर टाकूयात या एन्काउंटर प्रकरणी कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या चौकशी समितीनं ठपका ठेवलेला आहे. संजय शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निलेश मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अभिजित मोरे पोलीस हवालदार, हरीश तावडे पोलीस हवालदार आणि वाहन चालक जो होता या वाहनाचा त्याच्यावर देखील इथं ठपका ठेवण्यात आलेला आहे. सरकारकडून म्हणण्यात आलं होतं की मेहरबान न्याय दंडाधिकाऱ्यांची चौकशी चालू आहे. आता तिचं कन्क्लुजन आले आणि त्याच्यामध्ये ह्या 5 अधिकाऱ्यांना जर दोषी धरलंय तर तात्काळ 302चा गुन्हा ह्या 5ही पोलीस अधिकाऱ्यांवरती दाखल होणं कायदेप्रमाणे क्रमप्राप्त अपेक्षित आहे. दरम्यान अक्षय शिंदे एन्काउंटरवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तेव्हाच्या सरकारला स्वतःची इमेज रॉबिनहुड म्हणून करायची होती असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. तर काही जणांना वाचवण्यासाठी एन्काउंटर करण्यात आला असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. हत्या निर्गुण हत्या आणि त्याला जबाबदार पोलीस नाही. या पोलिसांच्या डोक्यात भणवणारे कोण हे शोधून काढा. त्यांना आदेश देणारे कोण हे शोधून काढा. त्यामुळे अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारलात, कारण का तुम्हाला ह्याच्यातले मेन जे गुन्हेगार आहेत, ज्यांनी मेन हे बलात्कार केले त्यांना लपवायचं होतं. आणि आता माहीत पडलं की त्याचा फेक एन्काउंटर झाला अक्षय शिंदेचा. मग कोणाला वाचवण्यासाठी ही घटना त्यानिमित्तानं घडली, कोणाच्या दबावाखाली घडली. कसं आहे की त्यावेळेस ठीक आहे, पण हा फेक एन्काउंटर का केला हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कुणाला वाचवण्यासाठी केला? त्या जे शाळेचे मालक होते आपटे त्याला वाचवण्यासाठी तर हा फेक एन्काउंटर केला नाही. कसं आहे, म्हणून मी म्हटलं की कोणाचा पोलिसांवर दबाव होता का. आता 5 पोलिसांवर कारवाई करणार आहे, ते तोंड उघडतीलच पुढे.
आणि यानंतर राजकारणात खळबळ उडवणारी बातमी आहे, कारण उद्धव ठाकरेंना संपवून भाजपनं शिंदेंना आणलं, तसं आता शिंदेंना संपवून शिवसेनेत नवा उदय आणण्याची तयारी सुरू असल्याचा मोठा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवारांचा रोख हा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे आहे आणि त्यामुळे उदय सामंतांनी वडेट्टीवारांवरही पलटवार केला. वडेट्टीवार हे फडणवीसांना किती वेळा भेटले हे सांगू शकतो, मात्र आम्ही काही राजकीय संकेत पाळतो, असा पलटवार उदय सामंत यांनी केलेला आहे. उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल. तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल, ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. कारण काही उदय दोनही डग्यावर हात मारू नयेत आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे. तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळं मी कधी वैयक्तिक बदनामी करत टीका करत नाही. परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे धादांत खोटं आहे, हे निषेध करण्यासारखं आहे, त्याचा मी निषेध करतो. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणापलीकडचे आहेत, त्यामुळे कुणीही आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न केल्यास तो यशस्वी होणार नाही, अशा शब्दात उदय सामंतांनी राऊतांनाही उत्तर दिलं. उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला होता. उदय सामंत ह्यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत. 20 ही माझी माहिती आहे. 20 आमदार आहेत. जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता. तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील. मला असं वाटतं की हा धादांत राजकीय बालिशपणा आहे. माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही. आणि माझे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत. त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला, केविलवाणा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही. राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का, अशा चर्चा आता सुरू झाल्या. कारण शिंदे सेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी याबाबतचा मोठा दावा केला आहे. 23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होईल असं वक्तव्य शेवाळेंनी केलं. ठाकरे आणि काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे. 23 जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे, एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता, आपल्या पक्षातल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत. काँग्रेसचे काही आमदार आणि उभाटाचे आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याकरता इच्छुक आहेत. त्यांची संख्या 15-10 अशा संख्येवर आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपला पक्ष फुटू शकतो. आपल्या पक्षाचं अस्तं दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वतःच्या अस्ताची काळजी घ्या. आपल्या पक्षाच्या अस्ताची आता वेळ आलेली आहे. त्यामुळे हा पक्षाचा अस्त होऊ नये म्हणून हा 23 जानेवारीला जो राजकीय भूकंप होणार आहे. असं आहे, कोणी 15 कोणी 25. आता शेवाळे कुठे आहेत, शेवाळे कोण आहेत, शेवाळेंना काही बुड आहे का, की त्यांच्या बुडाला शेवाळच आहे. त्यामुळं अशा बेसलेस वक्तव्याला आम्ही फार काही महत्त्व देत नाही. संख्या कमी आहे, लढाईची जिद्द आहे, आम्ही लढत राहू आणि जनतेच्यासाठी विरोधी म्हणून सरकारवर नियंत्रण आणि अंकुश ठेवण्यासाठी आमची भूमिका आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत राहू.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. नाराज होऊन शिंदे दरेगावमध्ये गेले अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विधानसभा निकालानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते. मुख्यमंत्रीपदावरून नाराज असलेले शिंदे दरेगावात गेले होते आणि त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ शिंदेंनी घेतली. मात्र गृह खात्यासाठी शिंदे अडून होते. त्यासाठी शिंदे दरेगावात मुक्कामाला गेले होते. आता पुन्हा एकदा शिंदे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून नाराज असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे नाराज शिंदे पुन्हा दरेगावात गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. तर पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवण्यात गैर काय असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. तर महायुती भक्कम असून पालकमंत्री पदावर मार्ग निघेल असं शिंदेंनी सांगितलेलं आहे. अपेक्षा करणं वावगं काय? शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय. म्हणजे अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. त्यामुळे महायुती जी आहे, मी आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री, आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राग आला की ते दरेगावात जाऊन बसतात असा टोला संजय राऊतांनी लगावलेला आहे. तर एकनाथ शिंदेंचा दौरा हा पूर्वनियोजित असल्याचं उत्तर शंभूराज देसाई यांनी दिलं आहे. आमचे एक डेप्युटी सीएम आहेत ठाण्याचे, ते त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात. पहाटे जातात, दिवसा जातात, दुपारी जातात, ते त्यांच्या गावात जाऊन बसतात. सरकार कोणी चालवायचं मग? हा महाराष्ट्र तुमच्या राग, लोभ, रुसवे, फुगवे यानुसार चालणार आहे का? एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे. त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होते नागा साधूंबरोबर. पण नागा साधू हा सुद्धा अस्वस्थ असतो फार. कोण राऊत? त्याला काय शिवसेनेतलं माहिती? शिवसेनेमध्ये काय आहे ते राऊताला काय माहिती? राऊताला काय काम नसते. सकाळी 9ला उठतात, तुम्ही लोक बूम घेऊन जाता, पुढे किती बरळत सुटतात. तर जिथं महाबळेश्वर एक्सटेंड करता येईल, विस्तारित करता येईल, वाढवता येईल, त्याची मी म्हणतो हे काय म्हणतो त्याला, कन्सल्टिंग एजन्सी म्हणून, म्हणजे प्लॅन DPR तयार करायची एजन्सी म्हणून MSRDCला नियुक्त माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच केलेला आहे. त्या संदर्भामधला आम्हाला आढावा घ्यायचा होता. त्याच्यासाठी शिंदे साहेबांचा नियोजित दौरा आहे. शिंदे साहेब बिलकुल या संदर्भामध्ये नाराज वगैरे आहेत, अशा अफवा कुणी उठवायची आवश्यकता नाही. तर पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद हा चव्हाट्यावर आला. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे. मंत्री गिरीश महाजन आणि अदिती तटकरे यांना हा मोठा धक्का मानला जातोय. गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्री केल्यामुळे दादा भुसेही नाराज होते. तर रायगडमध्ये अदिती तटकरेंना पालकमंत्रीपद दिल्यामुळे भरत गोगावले यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. भरत गोगावलेंना डावलल्यानं महाडमध्ये शिवसैनिकांनी रास्ता रोकोही केला होता. भुसे आणि गोगावलेंनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. तर दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादात राष्ट्रवादीनेही आता उडी घेतली. नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे असल्यामुळे आम्हाला पालकमंत्री पद द्या अशी मागणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. त्यामुळे गिरीश महाजनांना दिलेलं पालकमंत्री पद आता कोणत्या पक्षाकडे जाणार याकडेही लक्ष लागलेलं आहे. मागणी तर आमची आहेच. आमच्याकडे 7 आमदार आहेत, त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहे त्यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे. परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. मुख्यमंत्री त्यावर योग्य तो निर्णय घेतील. एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावा. सर्वसाधारणपणे त्या जिल्ह्याचा आवाका माहिती असतो, कार्यकर्ते माहिती असतात, प्रश्न माहिती असतात. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमधील सुमारे 60 पदाधिकाऱ्यांना जबाबदारीतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. नागपुरात रविवारी मोहन भागवत यांच्या वक्तव्याविरोधात युवक काँग्रेसनं आंदोलन केलं होतं. पण या आंदोलनाला शिवानी वडेट्टीवार, काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचा पुत्र केतन ठाकरे, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अनुराग भोयर यांच्यासह जवळपास 60 जण गैर झाले आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
वळूया पुढील बातमीकडे. वाल्मिक कराड प्रकरणी पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची CID कडून आता चौकशी सुरू झाली. वाल्मिक कराडची दुसरी बायको मंगल जाधवच्या नावे पुण्यात जागा खरेदी करण्यात आली. खाडेंच्या मध्यस्थीनं हा व्यवहार झाल्याचा संशय आहे आणि याच पार्श्वभूमीवर खाडेंची चौकशी सुरू असल्याची माहिती आता समोर आली आहे. दत्ता खाडे हे पुण्यातील माजी नगरसेवक आहेत. त्यांची देखील आता CID चौकशी होती आहे. यानंतर राज्यातल्या तमाम लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींना 26 जानेवारीपासून पुढील हप्ता मिळणार. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी ही माहिती दिली आहे. तर दुसरीकडे 2,50,000पेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींनी योजना सोडावी असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे. परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमौलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील. काय करायचा हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्या पद्धतीनं करा. तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या मायमौलींना, माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल त्यांनी, जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं, तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. लाडक्या बहिणींना महागाईचा फटका बसतोय. राज्यात लसूण प्रति किलो 600 रुपयांवर गेलेला आहे. आवक घटल्यामुळे लसणाचा भाव जो आहे तो वधारला. लसणाच्या दरामध्ये महिन्याभरापासून सातत्यानं वाढ होतीये आणि त्यामुळे महिलांचं आर्थिक बजेट कोलमडल्याचं बोललं जात आहे. लसणाला महागाईचीही आता फोडणी बसल्याचं दिसत आहे. यानंतर बातमी राज्यातली नसून राज्याच्या बाहेरची आहे. बातमी आहे कोलकात्यातून. कोलकात्यातील KRG कर मेडिकल कॉलेजमधल्या महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणी आता आरोपी जो होता संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. कोलकात्याच्या सियालदह विशेष कोर्टानं ही शिक्षा सुनावलेली आहे. नराधम संजय रॉय हा KRG कर या रुग्णालयामध्ये व्हॉलेंटियर म्हणून काम करायचा. रुग्णालयाचा मुख्य दरवाजावरील CCTV आणि महिला डॉक्टरच्या मृतदेहाशेजारी आरोपी संजय रॉयचं सापडलेले ब्लूटूथ डिव्हाइसमुळे पोलीस या आरोपीपर्यंत पोहोचलेले आहेत आणि संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. कोलकात्यामधील महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा न्यायालयानं सुनावलेली आहे. बातमी हादरवून सोडणारी आहे, कारण जळगावच्या पिंपराळा हुडको इथं प्रेमविवाह केला या रागातून तरुणाच्या कुटुंबावर हल्ला करून त्या तरुणाचा निर्घुण खून केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये तरुणाच्या कुटुंबातील 5 ते 7 जण जखमी झाले आहेत. तरुणाच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी आरोपीचं घरच जाळण्याचा प्रयत्न केला आणि या प्रकरणी 10 जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 7 जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिलेली आहे. यानंतर एक अतिशय महत्त्वाची बातमी. मॅट्रिमोनी साईटवर जर नोंदणी करत आहात तर सावध व्हा, कारण पुण्यात एका मॅट्रिमोनी साईटवरून ओळख करून एका तरुणानं अविवाहित असल्याचं सांगत महिला डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिच्याकडून 10 लाख रुपये उकळले आणि यानंतर त्यानं लग्नाला नकार दिला. त्यामुळे धक्का बसलेल्या या महिला डॉक्टरनं स्वतःच्या क्लिनिकमध्येच विष पिऊन आत्महत्या केली. पुण्यातील बिब्वेवाडी भागामधली ही धक्कादायक घटना आहे. मुलानं आपण बिबवेवाडी परिसरामध्येच नवीन दवाखाना टाकूया, त्यासाठी मला पैसे लागतील असं म्हणून मुलीकडून पैसे घेतले आणि जवळपास 20 लाख रुपये मुलीच्या अकाउंट मधून कुलदीपच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर झालेले तपासांती दिसून येत आहेत. मुलीच्याही जेव्हा या बाबी लक्षात आल्या की कुलदीपचा ऑलरेडी विवाह झालेला आहे आणि आपली पूर्णपणे फसवणूक झालेली आहे, तेव्हा मानसिक धक्का बसून मानसिक तणावात जाऊन क्लिनिकमध्ये विषारी औषध पिऊन डॉक्टर पल्लवी यांनी आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तर पहिल्या पत्नीला जास्त वेळ देत असल्यामुळे दुसऱ्या पत्नीनं पतीची हत्या केली.
नाशिकच्या हिंदुस्तान नगर येथील सिल्वर ओक हाऊस मागे ही घटना घडलेली आहे. 2 सख्ख्या भावांच्या मदतीनं पत्नीनं पतीची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतलंय, तर बाकीचे आरोपी जे ते फरार असून त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत. भावसार पवार नावाचा इसम हा गुजरातला त्याच्या पहिल्या पत्नीसोबत राहायचा. तिथे तो यात्रेमध्ये खेळणी विकायचे त्याचा व्यवसाय होता. तो हा 17 तारखेला त्याच्या सासू सासऱ्यांना भेटण्याकरता इथे आलेला होता आणि इथे त्याची दुसरी पत्नी त्यांच्यात वाद झाला, त्यातून ही हत्या झालेली आहे. ही दुसरी पत्नी सध्या घरीच होती. याच्या हा खेळणी विकायचा याच्यावर तिचा उदरनिर्वाह झाला. काही दिवस गुजरातला त्याच्याकडे राहायची, काही दिवस इकडे राहायची आणि मग त्यांच्यात वाद होत होते, त्यातून या प्रकार घडलेला आहे. वळूया पुढील बातमीकडे. सैफ अली खानवरील चाकू हल्ल्या प्रकरणी आरोपीचे 19 फिंगरप्रिंट्स घटनास्थळी आढळले आहेत. सैफच्या घरातील जिना तसंच खिडकी आणि घरातील विविध ठिकाणी आरोपीच्या हाताचे ठसे आढळलेले आहेत. फिंगरप्रिंट हा आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावा मानला जातो आणि सैफ अली खानच्या वर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी कालच अटक केली होती. त्याचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी बांगलादेशी आहे. त्याचे आज फिंगरप्रिंट जे आहेत ते सैफ अली खानच्या घरी 19 ठिकाणी जुळल्याचं देखील आता समोर आलेलं आहे. तर या हल्ल्या प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजाद बातम्यांच्या माध्यमातून पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवत होता असं तपासामध्ये आता उघड झालंय आणि त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 2 संशयितांचे स्क्रीनशॉट सापडल्याची माहिती आहे. वृत्तवाहिन्या दाखवत असलेल्या संशयितांचे स्क्रीनशॉट त्यानं काढून ठेवले होते. इतका हा आरोपी जो होता तो चलाक होता असं देखील आता समोर आलेलं आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये संशयितांचे स्क्रीनशॉट आढळलेले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या हालचालींवर या आरोपीची करडी नजर होती. वळूया पुढील बातमीकडे. कल्याण डोंबिवलीमध्ये बांगलादेशी नागरिकांचा आता अटक सत्र सुरूच आहे. 3 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आलेली आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बेकायदेशीर या महिला कल्याणमध्ये वास्तव्य करत होत्या. या बांगलादेशी महिला भारतात कशा आल्या, त्यांना कोणी आणलं, याचा तपास आता पोलीस करतायत. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये काही बांगलादेशी महिला येत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी आम्ही स्टेशन परिसरामध्ये कारवाई केली असता त्याच्यामध्ये आम्हाला 3 बांगलादेशी महिला या मिळून आलेल्या आहेत. त्याबाबत वेगळा गुन्हा दाखल करून महिलांना अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सध्या त्या महिला आरोपी ज्या आहेत त्या बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले. त्या सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत आमच्याकडे. शाळा कॉलेजमध्ये होणाऱ्या कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने एक मोठं पाऊल उचललं आहे. परीक्षेसाठी आवश्यक स्टाफ आता दुसऱ्या शाळेतून आणि कॉलेजमधून मागवला जाणार आहे. परीक्षा केंद्रासाठीचे केंद्र संचालक, सुपरवायझर आणि परीक्षेच्या संदर्भातला स्टाफ इतर शाळा आणि कॉलेजमधला असेल. वेळ प्रसंगी जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमधल्या शिक्षकांची देखील मदत घेतली जाईल. केंद्र संचालक आणि सुपरवायझर दुसऱ्या शाळेतले असणार आहेत. मिशन कॉपी मुक्त परीक्षेसाठी म्हणून हा निर्णय झालेला आहे. सुपरवायझर विद्यार्थ्यांच्या फार ओळखीचे नसतील याची खबरदारी घेण्यात येणार आहे. केंद्रापासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावरच्या शाळा कॉलेजचा स्टाफ मागवणार असल्याचंही जाहीर झालेलं आहे. वेळ प्रसंगी जिल्हा परिषद, महापालिका शाळेतल्या शिक्षकांची देखील मदत घेण्यात येणार आहे. इयत्ता 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा जी आहे ती 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत आहे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारीपर्यंत आहे आणि लेखी परीक्षा 10वीच्या विद्यार्थ्यांची 21 फेब्रुवारी ते 17 मार्चपर्यंत आहे. सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी बोगस जात प्रमाणपत्रांचा वापर केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. बोगस आदिवासी प्रमाणपत्रावर 2021 ते 2023 या काळात 1779 कर्मचाऱ्यांनी सरकारी नोकऱ्या मिळवल्या आहेत. सरकारी नोकरीतच नाही तर उच्च शिक्षणातही खोटी प्रमाणपत्र सापडली आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणात राखीव असलेल्या जागांमध्येही बोगस प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली आहेत. 3707 विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र बोगस निघालेली आहेत. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानं आता कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत.
पंढरपूरमधल्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आता AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. पंढरपुरात आषाढी आणि कार्तिकीसह 4 यात्रा भरतात. आषाढी एकादशीला तर 15 ते 16 लाख भाविक पंढरपुरात दर्शनासाठी येतात. विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागा वाळवंटामध्ये लाखो भाविकांची गर्दी असते आणि याच गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी AI तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे. राज्य सरकारकडे त्यासाठी 2 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. फक्त ड्रोनसुद्धा पुरेसं नाही आहे. मग त्याच्यासाठी सॅटेलाईट टेक्नॉलॉजी, इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT बेस्ड, GPS अशा वेगवेगळ्या व्हिडिओ सर्व्हलन्स, CCTVs अशी वेगवेगळे हायटेक टेक्नॉलॉजी सगळ्या एकत्रित करून चालवण्यासाठी हे वेगवेगळ्या इंडिपेंडेंटली चालवून तर काही उपयोगी होणार नाही. त्यातून वेगवेगळे निर्णय येतील, वेगवेगळे आउटपुट्स येतील. ह्या सगळ्यांचं एकत्रित जर आउटपुट मिळालं तर आणि तरच फक्त ही गर्दी व्यवस्थापन करणं सोयीस्कर जाणार आहे, की जेणेकरून कुठं गर्दी कोलॅप्स होणार नाही, क्रश होणार नाही, की जेणेकरून नंतर पुढं स्टॅम्पिडसारखी आपत्तीजन्य परिस्थिती ओढवणार नाही. पंढरपूर हे असं सध्या तरी महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण आहे की जिथं सगळ्यात जास्त भाविकांनी भेट देण्याचं ठिकाण असलेलं लिम्का रेकॉर्डमध्ये बुक आहे. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. अभिनेता सैफ अली खानला येत्या 1 ते 2 दिवसात डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर नितीन डांगे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. अभिनेता शाहरुख खान देखील मोहम्मद शहजादच्या निशाण्यावर होता अशी माहिती आता मिळते. सैफवर हल्ला करणाऱ्यानं शाहरुखच्या घरी घुसण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिलेली आहे. बंगल्याला असलेल्या तारांच्या कुंपणामुळे तसंच आतील सुरक्षेमुळे बंगल्यामध्ये घुसण्याचा प्लॅन रद्द करण्यात आल्याचं आरोपीनं सांगितलं आहे. कोलकाता KRG कर मेडिकल कॉलेजमधल्या महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. कोलकात्याच्या सियालदह विशेष कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे. झारखंडमध्ये राहुल गांधींच्या विरोधात मानहानीचा खटला चालवण्यात आला होता आणि त्याबाबत सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे. कोर्टानं नोटीसला उत्तर देण्यासाठी 4 आठवडे आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी 2 आठवडे दिलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 35 कोटी रुपये उकळून गुजरातची कंपनी पसार झाली आणि या कंपनीनं 1,500 जणांना गंडा घातल्याचं आता समोर आलंय. क्विक स्टार्ट या कंपनीनं गुंतवणूकदारांना महिन्यात 3% परतावा देण्याचं आमिष दाखवलं होतं. कंपनीचे संचालक हर्षल गांधी, प्रतीक शहावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर शाखा व्यवस्थापक शीतल मोतिंगे, विठ्ठल तांदळेला अटक झाली आहे. सोनमर्गच्या पर्यटन रिसॉर्टसह काश्मीरच्या उंच भागामध्ये सकाळपासून जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. पर्यटन स्थळी अनेक इंच बर्फ साचलेला आहे. पर्यटक बर्फामध्ये खेळण्याचा आनंद लुटतायत, तर पर्यटक, प्रवासी आणि वाहतूकदारांना प्रशासन आणि वाहतूक सल्ल्याचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये बर्फवृष्टी होती आणि त्यामुळे संपूर्ण खोऱ्यात बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्यातल्या तापमानातही मोठी घसरण झालेली आहे. श्रीनगरमध्ये पारा 4.1 अंशावर घसरला आहे. बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी डोडामध्ये मोठी गर्दी केली आहे, तर अनेक जण चक्क बर्फावर क्रिकेट खेळताना दिसत आहेत. गुलमर्गमध्ये तापमान उणे 1.6 अंशावर पोहोचलेलं आहे. एकीकडे तापमानात घट झाली असली तरी बर्फवृष्टीनं काश्मीर खोऱ्यातलं निसर्ग सौंदर्य आणखीनच बहरलंय. MPSC मार्फत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. एकूण 320 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे. या भरती अंतर्गत सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध ग्रुप A पदांच्या रिक्त जागा भरल्या जातील. विद्यार्थ्यांना 21 जानेवारीपासून म्हणजे उद्यापासून अर्ज भरता येतील. 10 फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे.